ज्ञानोबा राया निवृत्ती राया निवृत्ती राया ज्ञानोबा राया सोपान मुक्ता पायी ज्ञान सखया सोपान मुक्ता पायी ज्ञान सखया. काय नाव होते महाराज त्यांचे आणि आपण मुलाचे नाव ठेवतो. आपण मुलाचे नाव ठेवतो. आपण आपल्या त्या मुलीचे नाव काय असले पाहिजे. अगोदर मुक्ता, जनाबाई, मीराबाई, सखूबाई. आता खताच्या गोणीचे नाव आहेत सुपला, उज्ज्वला. त्या कोरोनाच्या काळात मुली झाली एका त्या कोरोनाच ठेवलं तिचं नाव. आता ते सुपला दुसऱ्याच्या घरी जाऊन त्याचं खतच नाही का करायची ती. हरि ओम गजाननं भूतगणादिसेवितं कपित्तजम्बूफलचारुभक्षणं उमाश्रुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं समचरणसरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्निहितपाणिं मण्डलं मण्डलानां तरुण तुलसीमाला कंजरं कंजनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. पाण्डुरङ्गकरु प्रथम नमन पाण्डुरङ्गकरु प्रथम नमन पांडुरंगकरो प्रथम नमन पांडुरंगकरो प्रथम नमन. हे दुसरे चरणा दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. हरी दुसरे चरण दुसरे चरण त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण दंडया दुसरे चरण दंडाचिया दंडाचिया. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरुदास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांभोज तेजस्प्रदिक् प्रदेशं विधीन्द्रादिदैवे सदा स्तूयं मानं समाधिस्थमूर्तिं भज ज्ञानदेव. ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा स्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा स्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाभो. तुमचा अनुग्रह लाभलो लाथलो तुमचा अनुग्रह लाथलो लाथलो राम तुमचा अनुग्रह लाथलो. नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो जरा. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा आणि तुमचा अनुग्रह लाथलो लाथलो बावण आलो चराचरी चराचरी चरा. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण
तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला नका पाहू गुणदोष झालो दास पायांचा यंत प्रविश मम वाच मिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधरस्वधाम्ना अन्यांश हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंदरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती आता माझे दंडवत तुमच्या संत चरणाचे तुमच्या संत चरणाचे आता माझे दंडवत तुमच्या चरणाशी तुमच्या चरणाशी आता माझे दंडवत तुमच्या संत चरणाचे तुमच्या संत चरणाचे दंडवत तुमच्या संत चरणाशी असो मंत्रहीन क्रिया थोडा गेन द्या असो मंत्रहीन क्रिया स्पष्ट करा असो मंत्रहीन क्रिया नकाचर्या विचारू सेवेमध्ये जमा धरा कृपा करा शेवटी आपुलिया लाजा धावे भक्ताची आकाजा नाम धरिले दीनानाथ सत्य करावया व्रत प्रस्तुत संप्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग बंद करा संप्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु महावैष्णव अग्रगण्य वैराग्य परममूर्ती विश्वभूषण वाणी सम्राट अलौकिक कल्पना आविष्कार भास्कर वारकरी संप्रदायाचा परम उच्च मानबिंदू किंबहुना अक्षर ब्रह्मचा अवतरण विद्वज्जन मानस मनन सकल संत कंठभूषण कैवल्य गुरुनिधान अलंकापूर निवासी ज्ञानेश्वर श्री तुकोबाराय अनंत कोटी ब्रह्मांड नायक कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम सर्वज्ञ सर्वशक्तिमान सर्वगुण संपन्न सच्चिदानंद घन करुणा वरुणालयाशा श्री भगवान पांडुरंग परमात्म्याच्या अनुभूतीनंतर श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून भगवान परमात्म्याच्या भक्ती केल्यानंतर तो भगवान परमात्मा भक्ताची कामे करत असताना यत्किंचितही लाज धरत नाही या विषयाची मीमांसा करतात थोडा इको असू द्या सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी थोडंसं परिहार देणं भक्ताच्या दृष्टिकोनातून अगत्य आहे चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहातील आजची 6व्या दिवसाची कीर्तन सेवा समस्त ग्रामस्थ मंडळींच्या वतीने माझ्याकडे आलेली आहे कमी करा इको गोड अशा प्रकारचं नियोजन आहे बघता बघता 6 दिवस निघून गेले उद्याचा दिवस सहज निघून जाणार परवा काला आणि ज्याच्या त्याच्या घरी आला संपला खरं तर आयुष्यातील 7 दिवस महत्त्वाचे आहेत किती मोठे बंगले बांधले किती पैसा कमवला नको रे दादा शिट्टी मारू देऊ शूटिंग चालू आहे विठाला 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 शेवटी फक्त भगवान परमात्म्याची भक्तीच आपल्या सोबत येणार आहे खरं तर भक्ती करत असताना
नामस्मरण करत असताना आपल्या जीवनातील अनमोल वेळ आपण इतरत्र खर्च न करता दिवसातील 2-5 मिनटं आपण भगवान परमात्म्याला दिलं पाहिजे. तुकोबराय म्हणतात, करा हरिभक्ती परलोकी येई कामा, सोडविल यमा पासोनिया. तुकोबराय गोड आणि स्पष्ट भाषेत सांगतात, आपल्या जीवनामध्ये भगवान परमात्म्याची भक्ती असणं अत्यंत गरजेचं आहे. काय आपण खूप गोड आयोजन नियोजन करत असतो बघा. मायबाप एका लेकराच्या नात्याने बोलतोय, पण कस लावून अंतःकरणापासून आपल्याकडनं भक्ती झाली पाहिजे अपेक्षा आहे. तुम्ही म्हणाल महाराज भक्ती 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 म्हणजे काय? ज्या भगवान परमात्म्याने आपल्याला अनमोल अशा प्रकारचं नरदेह दिलेला आहे, नुसती नरदेह नाही दिला बुवा, त्यामध्ये अशा प्रकारचं त्या भगवान परमात्म्यांनी इंद्रिय पण दिलेत बघा. नुसती भगवान परमात्म्याने इंद्रिय नाही दिलेत बुवा, त्या इंद्रियात त्या देहामध्ये जीव अशा प्रकारचा दिलेला आहे. मी तुम्हाला 3ही प्रमाण सांगेल. जेणे हा जीव दिला दान, हे जीवाचं प्रमाण आहे. दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलावया वचन, जेणे तू जोडशी तंबाखूची पुडी, आपलं जेणे तू जोडशी नारायण, नाशे जीवपण भवरोग. गोड अशा प्रकारचा. आपापले माईक तुम्ही बंद करा, फक्त म्हणायच्या वेळेस चालू करा. म्हणायच्या वेळेस चालू करा, मध्ये आवाज येतोय विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. भगवान परमात्म्याने आपल्याला जीवदान दिलं आहे. भगवान परमात्म्याने त्यामध्ये इंद्रिय दिलेले आहे. आणि भगवान परमात्म्याने आपला देवे दिला देह, भजना गोमटा. नुसती मला सांगा, त्यांनी देह दिला नाही, त्यामध्ये इंद्रिय दिलेत आणि इंद्रियांना अशा प्रकारच्या हालचाल करण्यासाठी त्या भगवान परमात्म्याने आपल्याला जीवदान दिलं आहे. वा किती उपकार आहेत त्या भगवान परमात्म्याचे आपल्यावर. त्या उपकाराच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी आपल्याला भगवान परमात्म्याची भक्ती करणं गरजेचं आहे. भगवान परमात्म्याने जे इंद्रिय दिलेत बुवा आपल्याला, जागच्या जागेवर दिलेले आहेत, जागच्या जागेवर दिलेत. बघा ना, नाक तोंडाच्या वरती आहे. काय खायचं आणि काय नाही खायचं अगोदर ती नाक ठरवते. इटली इटली इटली, आणि खरंच त्याला इटवावं लागतं. ती इटली आणि मग ती सांगते ती इटली का नाही इटली. तरी लोक त्याला इटवून खातात, त्याला म्हणतात इटली, पण ती नाक म्हणते ही इटली. पण काही काही लोक दलिंदर ते खातात, इटली खातात. बघा, त्या नाकाच्या खाली तोंड दिलेलं आहे आणि त्या नाकाच्या तोंडाच्या वरती डोळे दिलेत 2. मी एक प्रश्न करीन, हे डोळे जर भगवान परमात्म्याने पायाच्या खाली दिलं असतं शिवा का काय झालं असतं? जर हे डोळे हे दोन्ही पायाच्या खाली तळव्याला दिले असते तर काय झालं असतं? काही नाही, त्याच्यात माती गेली असती. काय झालं असतं तेव्हा? डोळ्यात माती गेली असती. पण भगवान परमात्म्याचे किती उपकार आहेत बघा. नुसते कान नाही दिले, त्याला अडकवायला आणखी जर पुढं जाऊन याचे डोळे गेले, गुल्ल्या पाहू पाहू, गुल्ल्या इथं जास्त कळतंय बरं का, जास्त डोळे जर गेले तर बिचारा तो कुठं चष्मा अडकवीन. होय काशीनाथ बापू. म्हणून त्यांनी तू चष्मा लावला आहे ते योग योगाने त्यांच्याकडे जुळलं बघा. ते विठाला विठाला विठाला. खूप आपण पैसा अशा प्रकारचा जमा करतो, खूप अशा प्रकारचा आपण अन्नदानही करतो, आणि गोड गोड मंडळी आपण या ठिकाणी या सप्तासाठी लांबून लांबून दुरून दुरून आणत असतो. बघा ना, किती मोठं भाग्य आहे. जी मंडळी आळंदी पंढरीची महिन्याची वारी करतात ते कुठंच थांबत नाही. आदरणीय हरिभक्तपरायण माझ्यावर जे पितृवत प्रेम करतात असे नानाभाऊ महाराज ठोंबरे पाटील मांडकीकर, एकदा त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. तुमच्या गावात खूप गायक येतील बरं का, म्हणजे शेजारच्याही गावात येतील आणि दुसऱ्याही गावात येतील. ते गायक फक्त चाल म्हणतील, हरिपाठ करतील बाबा आणि झोपून राहतील. पण नानाभाऊचं असं वैशिष्ट्य आहे, ते नुसती चाल म्हणून इथं कीर्तनातही राहतात, हरिपाठाही राहतात, आणि सकाळी काकड्याला सुद्धा असतात महाराज. असे गायक मिळणं दुर्मिळ आहे. त्यांच्या शेजारी ज्यांनी पाठीमागं चाल म्हटली, आमचे परम स्नेही परम मित्र गोड ज्यांचा आवाज आहे, आदरणीय हरिभक्तपरायण दत्ताजी महाराज शेळके आळंदीकर. त्यांचं मुक्कामचे गाव आहेत ते जालन्याचे आहेत, पण सध्या संभाजीनगरला ते राहतात. वय खूप कमी आहे त्यांचं, 23च वर्षे,
पण 35 वर्षाच्या डोक्यात मारतील एवढी तयारी आहे. विठ्ठल 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 असे दत्ता महाराज आहेत. आणि योगायोग त्यांचा आज वाढदिवस आहे. आणि ते गावाला जात होते. मी म्हटलं ही गोष्ट जर आमच्या रमेश भाऊला कळाली तर ते म्हणतील अगोदरच गायक 2 दिवस उशिरा आले, तर परत हे जर गेले तर परत आणखी बोलण्याची दाट शक्यता आहे. ते म्हणे तुम्ही गावाला जाऊन काय करणार? ते म्हणे काही नाही, केक घेणार. बरं, आणखी काय करणार? 5-50 मित्रमंडळी घेणार. बरं, 5-50 मित्रमंडळी. आणखी काय करणार? मेणबत्ती घेणार. बरं, आणखी काय करणार? कोणीतरी मला वळणार. म्हटलं एक काम करतो ना, मी सहज मंगेश भाऊला फोन केला. आमचे पुतणे येतं, रमेश भाऊचे चिरंजीव, माझे पुतणे आहेत ते. मंगेश भाऊ, अरे दत्ता महाराजांचा वाढदिवस आहे, काय करायचं? ते म्हणे काका मी लगेच न्याय डोंगरेला जातो आणि अर्धा किलोचं केक आणतो. एकदा टाळे वाजवा आमच्या मंगेश भाऊसाठी. आणि अर्धा किलोचा केक आणला. पण मंगेश भाऊ कोणाकोणाला देणार आपण आता हे केक? पण ते म्हणे काका तुम्ही काळजी नका करू, मी चॉकलेट आणतो म्हणे यांना सगळ्याला एक एक चॉकलेट. खुश. वाजवा एकदा टाळ्या वाजवा. आपण आता हे कीर्तन सेवा झाली का एक 5 मिनटं 5-25 तरुण मंडळी वरती येतील. एक माता माऊली, एक जोडपं येतील, एक दिवा घेऊन. मी रमेश भाऊंनाच विनंती करेन का शिवकाका कोणी येतील आपल्या गावातील जे ज्येष्ठ मंडळी आहेत, जे वयस्कर मंडळी, ते जोडपे येतील. त्यांना औक्षण करून आपण शेवटी एक मस्त त्यांच्याच आवाजातील एक गीत ऐकणार आहोत. आपण आकाश महाराजचे का अभंग म्हणणार. आणि आजचं कीर्तन म्हणजे घरचा माणूस आहे. जरी 12-12:30 संतोष भाऊ 4ही वाजले तर काही अडचण. घरचा माणूस आहे ना, घरच्या माणसाला काही बोलायचं नसतं, कोणी अजिबात बोलायचं नाही. आणि बोलून तरी काय करणार? तेव्हा मनावरच घेत नाही. विठ्ठला 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 विठ्ठला. त्यांच्या शेजारी हरिभक्त परायण आमच्यासोबत नेहमी राहणारे. लग्नाला 1 दिवस पाठीमागे उभं राहिले होते तात्या. ते पाठीमागे लग्नाला मामा असतात ना, तेव्हापासून त्यांनी माझी पाठ काही सोडली नाही. कीर्तन असलं तरी पाठीमागे, आणि त्यांचं कीर्तन असलं तरी मला पाठीमागेच राहावं लागतं. असे आदरणीय दिगंबर महाराज पवार यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. आपल्या परिसरातील एक व्यावसायिक अशा प्रकारचा विद्यार्थी आहे. आमचे आदरणीय हरिभक्तपरायण विकासजी दादा. गोड अशा प्रकारचा त्यांचा आवाज आहे. ते पंक्चर काढतात. सगळ्या गाडी पंक्चर झाल्या, ते पंक्चर काढतात. ते पंक्चर काढून आणखी 5 वाजता हरिपाटाला इथून संबळवाल्याला घेऊन येतात. आज संबळवाले जाम झालेत बुवा. ते म्हणतात नको रे नको विकास, मी काही आता लय अगोड. ते म्हणे उद्या आणखी 3ला दिंडी आहे. आज जाऊन झोपलं का? ते विचार कुठेतरी जाऊन झोपलं असेल ते, नाही का? आमचे विकास दादा आहेत. एकदा टाळ्या वाजवा यांच्यासाठी. हे बघा तरुण मंडळी, आपल्या जीवनामध्ये भक्ती कशी करायची, परमार्थ कसा करायचा. मी म्हणतो आपल्या परिसरात विकास भाऊंकडनं शिका. तो धंदाही करतोय, आपला व्यवसायही करतोय. आणि सगळं झालं की संध्याकाळी हरिपाठ कीर्तन करून परत घरती जातो. एवढंच नाही, जोडीनंच येतो. गोमुसंगतीनं संगच आणलंय त्यांनी. मस्त फुगडी झाली त्यांची गोड अशा प्रकारचं. आता ही मंडळी दीपक महाराज, हिंगणे देरे भजनी मंडळ, हे सगळे हिंगणे देरेची मंडळी आहेत. आमचे प्रकाश भाऊ आहेत. आता बाबा आजच आलेले आहेत. रामदास महाराज आहेत. आणि आमचे शंकर भाऊ. वा रे वा, धोतर घालायला पाहिजे होते गड्या. इने करीला धोती पाहिजे. हां चालूच आहे. आता मस्त गोड अशा प्रकारचा आमचे शंकर भाऊ आहे. आणि आता समोर कुणाचं नाव घ्यावं जरा, मला वेळ झालेला. मंगेश भाऊने अगोदरच मला फोन केला, का कीर्तन सुरू झालं आहे. आणि आता समोर बसलेले काशीनाथ भाऊ आहेत, काका आहे, रमेश भाऊ आहेत. आता बापू आलेत ऐकायला, शिवा काका आहे, संतोष भाऊ आहेत, बबलू भाऊ आहेत. आणि भाऊ 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 आमचे दाजी, बहीण, आई, काकी, मोठ्याडी, वहिनी, भोजई. वहिनी भोजई एकच. ही सगळी मंडळी तुमच्या चरणावर नतमस्तक होतो. आणि आज गोड अशा प्रकारचे ज्यांची आपल्या ठिकाणी आपलं जे आजचं जे कीर्तन आहे, आदरणीय हरिभक्तपरायण आमचे बाप्पू पवार, त्यांचं माऊली जेऊरकर यूट्यूब चॅनल आहे. कोणतं? माऊली जेऊरकर यूट्यूब चॅनल आहे. गोड अशा प्रकारचे त्याच्यात महात्म्यांची गोड गोड अशा प्रकारची कीर्तन आहेत. आणि त्यांचं आता चॅनलचं लाव लक्षात ठेवा. आमचे बाप्पू महाराज पवार माऊली जेऊरकर यूट्यूब चॅनल, ह्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक करायला कोणी विसरायचं. हां, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, हे लक्षात ठेवा बरं का. हां, अशा प्रकारचे गोड ज्यांची शूटिंग आहे, असं बापूदादांसाठी एकदा टाळ्या वाजवा. वेळ फार होऊन गेलेला आहे.
आता मी संत सज्जन या ठिकाणी ज्ञानवृद्ध तपोवृद्ध अशा प्रकारच्या सगळ्या मंडळींच्या चरणी नतमस्तक होतो. पण त्यापूर्वी जे थाप टाकतायत आणि मला सांगतायत, बुवा राहिलो रे मी. मोठे कीर्तनकार आहेत ते, आदरणीय हरिभक्तपरायण, ज्यांचं काल्याचं कीर्तन बारामतीला होतं. त्या बारामतीचं कीर्तन करून 1 गाव 2 गाव 3 गाव 4 गाव करीत करीत 40 गावला गेले ते. आणि मग राजदेहरेला आलेत असे आकाशजी महाराज चव्हाण. गोड पखवाज वादक एकदा टाळ्या वाजवा. आणि एका हाताने नाही, ते दोन्ही हाताने पखवाज वाजिते. धागिनता तिरकेट कथा. तुम्ही झोपावर एकदा. हे पखवाजाचे बोल येतं संतोष भाऊ. आणि हे धागिनता तिरकेट तक्ता वाजवायला अगदी आता ते वैद्यबाबांच्या भाषेत घासावीच लागत आहे. विठाला विठाला. त्या ठिकाणी सोनाली दिदी आहे, आता कीर्तन करतात, गायन गोड आहेत. राहिलं कोणी? हां, वा वा, गोड साऊंड सिस्टीम आमच्या भाच्याची आहे. तसं त्यांना हरिमामाचं नाव दिलेलं आहे, पण गोपालजी चालवते. एकदा गोपालदादासाठी टाळ्या वाजवा. त्याच्यासाठी जर टाळ्या नाही वाजवले तर मग आम्हाला ते आवाजच देणार नाही. त्याच्यामुळे डबल वाजवा एकदा टाळ्या. गोड या परिसरात प्रसिद्ध अशा प्रकारचे साऊंड सिस्टीम आहे. कीर्तनात गोड अशा प्रकारचा आवाज देतो. जास्त वेळ न घालता श्रीमंत श्री जगद्गुरू तुकोबरायांचा मी 4 चरणाचा अभंग निवडला आहे. या अभंगामध्ये श्रीमंत श्री जगद्गुरू तुकोबरायांनी भगवान परमात्म्याची जर भक्ती केली ना, जर भगवान परमात्म्याची भक्ती केली, तो भगवान परमात्मा त्या भक्ताच्या घरी येऊन अगदी खालच्या दर्जाची कामं करतो. आणि ती कामे करत असताना यत्किंचितही अशा प्रकारचं लाज धरीत नाही, याविषयीची मीमांसा करणारा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल. अभंग श्रीमंत श्री जगद्गुरू तुकोबरायांचा आजचा 6वा दिवस आहे. संत मालिकेमध्ये वारकरी संप्रदायामध्ये काही दंडक आहेत. पहिल्या दिवशी कोणता अभंग, दुसऱ्या दिवशी कोणता अभंग, तिसऱ्या दिवशी कोणता अभंग, चौथ्या दिवशी कोणता अभंग, 5वा 6वा 7वा 8व्या दिवसा कोणता अभंग घ्यावा, याचा काहीतरी अशा प्रकारचा अलिखित नियम संप्रदायामध्ये दिलेला आहे. ती म्हणाल मला आजचा जो अभंग आहे तो कोणत्या प्रकरणातील आहे. तसं तर श्रीमंत श्री जगद्गुरू तुकोबरायांनी आपल्या गाथ्यामध्ये 4092 अभंग लिहिलेत. किती अभंग लिहिलेत? 4092 अभंग. त्यामध्ये 100 प्रकरण आहेत आणि त्या 100 प्रकरणाला वेगवेगळी नावं दिली. पहिलं प्रकरण आहे बाळक्रीडा प्रकरण. त्या बाळक्रीडा प्रकरणामध्ये श्रीमंत श्री जगद्गुरू तुकोबरायांनी 100 अभंग लिहिले. त्यानंतर दुसरा प्रकरण लिहिला श्रीमंत श्री जगद्गुरू तुकोबरायांनी, त्याचं नाव आहे संत प्रकरण. त्याच्यात 125 अभंग आहे. असे सगळे अभंग लिहत 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 सगळ्यात जास्त अभंग कोणत्या प्रकरणामध्ये अशा प्रकारचा टाकावं, तर श्रीमंत श्री जगद्गुरू तुकोबरायांनी उपदेश प्रकरणामध्ये 1065 अभंग अशा प्रकारची योजना केलेली आहे. आणि त्यामध्ये लिहत असताना शेवटी भगवान पांडुरंग परमात्म्याचं दर्शन झाल्यानंतर भगवान परमात्म्याची स्तुती तुकोबराय करतात. आणि स्तुती करत असताना पंढरपुराचं वर्णन करत असताना त्या पंढरपुराचं वर्णन करत 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 भगवान परमात्मा डोळ्यासमोर येतोय. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहत सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती रखुमाईच्या पती सोयरा. हे सगळे अभंग लिहत 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 शेवटी त्यांना असं वाटतं आपल्याला एक स्पेशल अशा प्रकारचं प्रकरण बनवायचं. त्या प्रकरणाचं नाव आहे पंढरीपर प्रकरण. आणि पंढरीपर प्रकरण लिहित असताना त्यांनी नुसती पंढरीपर प्रकरण लिहिलं नाही, त्यामध्ये पंढरीचं महात्म्य सांगणारा हा अभंग आहे. भगवान परमात्मा म्हणजेच पांडुरंग परमात्मा म्हणजेच देव. हा देव कसा आणि काय आहे हो, ह्या देवाची जी ख्याती आहे त्या देवाच्या बरोबर सगळे संत महात्मे जे जे झाले अवतार तुका त्याचे बरोबर. जेव्हा जेव्हा भगवान परमात्मा अशा प्रकारचा अवतार घेत असतो ना, म्हणजेच प्रगट होत असतो ना, त्यावेळेस संत महात्मे त्या भगवान परमात्म्याच्या सोबतीला येत असतात. लक्षात घ्या मायबाप. आता हे महत्त्वाचं चिंतन आहे. एवढं चिंतन तुमच्या डोक्यात बसलं ना, अभंग सरळ कळेल बरं का सोमनाथ बापू, अगदी सरळ कळेल. अभंगच कळायला फार वेळ लागणार नाही. सगळ्यांची अपेक्षा लागलेली आहे. आपल्याच गावातला पोरगा आहे आणि हे याला गोरमाटी येते लई चांगली, तरी मराठी एवढा भारी काऊन बोलू लागला. आता 15 वर्ष गेले आळंदीमध्ये मराठीतच कीर्तन करावं लागतं. आणि इथं काही अशी मंडळी की त्यांना मी आपल्या भाषेत बोललेलं नाही आवडत. आणि मग त्यांना जर जे आवडत नाही आणि जी ज्येष्ठ मंडळी आहे त्यांना जर मी मराठीत बोललेलं आवडत नसेल तर आपण मोठ्या आणि ज्येष्ठ व्यक्तींचा अपमान करण्यासारखं होतं आहे. पण या माता माऊलीनं मी बोललो ते यांच्यासाठी विनोद होतो. मला दुसरं काही विनोद करता येत नाही. मी यांना मोठ्याने म्हणलो की गप हसतात, होईनी म्हटलो की ते आपल्या गालातल्या गालात हसतात. त्याच्यामुळे ते सहज आणि काय ते पडिले वळण इंद्रिया सकल आणि मातृभाषा आहे.
समाधान महाराज भोजेकर, बरोबर ना त्यांचं नाव? हां, ते ऐराणीच बोलतात चांगलं. अशी बरीचशी मंडळी आहेत महाराज. बरीचशी अशी काही मंडळी आहे बा, ते आपल्या आपल्या भाषेत बोलत असतात ती मंडळी. आणि मग आपली भाषा एखादी आली तर मग त्यात फारसं मला असं वाटतंय, म्हणजे वैयक्तिक प्रामाणिक मत आहे, म्हणजे येऊ नाही तशी श्रीमंत श्री जगद्गुरू तुकोबारायांची ही भाषा आहे, मराठी भाषा आहे. जसं त्यांचं वर्णन ज्ञानोबराय करतात, माझा मराठाचा बोल कौतुके बोल माझा मराठाचे. हां, मराठाचं कौतुक म्हणजे मराठी भाषेचा. मराठा म्हणजे एक मराठा लाख मराठा तसलं नाही. हां, इथं हे वेगळं आहे ते. अशा प्रकारचं वर्णन तुकोबाराय करतात. आणि हे पंढरीपर महात्म्य सांगणारा अशा प्रकारचा अभंग आहे. आणि पंढरीपर महात्म्य भगवान परमात्म्याचं वर्णन करणारा अभंग तुकोबाराय सांगतात का, आणि त्यांना सांगण्याची गरज का पडली? याचं कारण असं आहे, भक्ती करत असताना त्याचे काही 2-3 मुद्दे पडतात मायबाप. ऐका, 2-3 मुद्दे पडतात. कारण आपण भक्ती करत असताना लाजत असतो. 1, संत महात्म्य भक्ती करत असताना लाजत नाही. 2, आणि देवाला सुद्धा लाजेचं बंधन आहे. देवाला लाजेचं बंधन 1, संतांना लाजेचं बंधन 2, आणि जीवाला लाजेचं बंधन 3. हे अशा आपल्या अभंगाचा दार आहे. आता आपल्याला अभंगात घुसण्यासाठी सोपं होईल. तुम्ही म्हणाल महाराज, संत महात्म्य लाजतात कशाला, देव लाजतो कशाला, आणि अशा प्रकारचा असणारा जीव लाजतो कशाला? ऐका, या 3ही मुद्द्यासाठी मला 3 प्रमाण तुम्हाला द्यायचे आहेत, ते प्रमाणात देणार मी. जीव हा जो अशा प्रकारचा प्राणी आहे, जीव हा अशा प्रकारचा जो घटक आहे, जीव हा अशा प्रकारचा जो अंश आहे, भगवान परमात्मा म्हणतात तो माझा अंश आहे. ममेव अंश जीव लोके जीवभूत सनातन हा मनषष्ठानी इंद्रियाने प्रकृतीस्थानी करशती. 15व्या अध्यायामध्ये वर्णन करतात भगवान परमात्मा की माझाच अशा प्रकारचा अंश असणारा हा जो जीव आहे, त्याला मी जे निर्माण केलं ना, ते भक्ती करण्यासाठी निर्माण केला. पण तो भक्ती न करता तो संसारातच रंगला. प्रपंचामध्ये माणसं आशय रंगतात आणि त्यांना परपंचाचा छंदच लागतो महाराज. फक्त काकडात म्हणतो आपण, संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोटे, रात्रंदिवस तळमळ. म्हणण्यासाठी वेगळं आहे हो, पण करणं वेगळं आणि म्हणणं वेगळं. तुम्ही म्हणाल महाराज करणं वेगळं आणि म्हणणं वेगळं म्हणजे काय? ऐका, आपण जे करतो ना, आपण जे भक्ती करतो ना, ते संसारासाठी करतो. परत वाक्य रिपीट करतो. जीवाची जी भक्ती आहे, जीवाचा जो परमार्थ आहे, तो जीवाचा परमार्थ हा संसारासाठी आहे. आणि संत महात्म्यांनी जो संसार केला तो परमार्थासाठी केला. विठाला विठाला विठाला. जीव परमार्थ करत असताना त्याला परमार्थात लाज वाटते आणि संसार बिनलाजासारखं करतो. कसं काय? साधूच्या दर्शना लाजशी गंव्हारा, वेश्येची आदारा पुष्पनेशी. असे संत महात्मे आपल्या घराजवळ जर आले तर त्यांना दर्शन घ्यावं. संता लोटांगणी संता लोटांगणी संत लोटांगणी संत लोटांगणी हे संता लोटांगणी जाताला नको म्हणे, जाताला नको म्हणे, जाताला नको म्हणे. संत लोटांगणी जाताला नको म्हणे, जाताला नको म्हणे, जाताला नको म्हणे. संत महात्मे अशा दारात आले तर त्यांच्या लोटांगण, त्यांचं दर्शन घ्यायला आपल्याला लाज वाटते. म्हणजेच थोडक्यात परमार्थ करायला आपल्याला लाज वाटते, पण प्रपंच करायला लाज वाटत नाही. काल परवा मी एका जणाला त्याचा ॲक्सिडेंट झालेला भेटायला गेलो. म्हटलं देवा, तुमचं ॲक्सिडेंट झालं आहे आणि आता तुम्ही एवढ्या मोठ्या अपघातातून वाचले, आता इथून पुढं तुम्ही काय करणार? त्यांनी काय उत्तर द्यावं? मी आता वारीला जाईल, मंदिरात जाईन, सोमवार आता श्रावण चालू आहे, मी देवाला पाणी टाकेल, असं नाही त्यांनी सांगितलं. मग त्यांनी मला प्रश्नाचं उत्तर दिलं. मी म्हटलं आता तुम्ही ॲक्सिडेंटमधून वाचलेत, तुम्हाला भगवान परमात्म्याने जीवदान दिला, आता तुम्ही काय कराल? त्यांनी मला सांगितलं, महाराज आता मी पप्याच्या आईच्या डोळ्याच्या समोरून कुठंच जाणार नाही. आता दृष्टीपुढे
ऐसा चितूर आहे. अहो, काही प्रपंच सांगतोय तुम्हाला, प्रपंच. काल परवा एका रिटायरमेंट शिक्षक सहजाच्या बसमध्ये गाडीमध्ये कुठे भेट होते, त्यांना म्हटलं का हो तुम्ही आता शिक्षक होते, मुलांना शिकवलं, मग आता तुम्ही परमार्थ करणार की नाही? ते नाही हो महाराज, मी आता जे ना पोल्ट्री फॉर्म टाकणार आहे. म्हणजे आत्तापर्यंत पोरं सांभाळले, आता कोंबड्या सांभाळा. आणि काय महाराज, लोकांच्या घरात जावं आपण, ते आपण दारात गेलो ते पलीकडून आपलं स्वागत करतात, पॉक 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 पॉक. आमच्या काय स्वागताला ठेवल्यात का त्या? लय अवघड आहे महाराज. आदरणीय पोपट महाराज कासारखेडकर ते लय विनोद करतात, म्हणजे मार्मिक विनोद आहेत ते सांगत असतात, महाराज ज्याच्या घरी कोंबड्याचे पाय त्याच्या घरी जाताच भरे पाय, ज्याच्या घरी गाईचे पाय त्याच्या घरी विठोबाचे पाय. पोपट महाराज कासारखेड सांगत असतात. लय गोड महात्म्यात महाराज आहे. म्हणून म्हणजे आता हे काही ना वाईट वाटतं आपण असं काही बोलायला गेलो तर. तुम्हाला एक महात्मा आता नेहमी त्यांचे रील्स आपल्या याच्यावर येतात मोबाईलवर, बघा. त्या महात्म्याचं नाव आहे प्रेमानंद बाबा, वृंदावन धाम. त्यांनी जे आहे ना लिंग पुराण, गरुड पुराण, श्रीमद भागवत पुराण, शिवपुराण ह्याच्यातले काही कथा, काही श्लोक आपल्याला सांगतात आणि ते स्पष्ट करून सांगतात. त्यांनी सांगितलं एक वेळेस तुम्ही जे बाकीचं कापून कुपून खाता ना ते खाल्लेलं चालेल, पण पांढरं लिंबू जर खाल्लं तर तुम्हाला ब्रह्महत्येचं पातक लागतं. ते त्यांनी सांगितले ते सांगतो, नाही तुम्ही माझ्याकडे पाहताल आणि परत म्हणताल याला कोणी आणलं रे. हा ते चालत नाही महाराज. तुम्हाला सांगू ना, ते जन्माला यायच्या अगोदरच आपण त्याला तळून खातो. आणि तुम्हाला आता गरुड पुराण सांगतो बघा. हे सगळं झाल्यानंतर ह्या मृत्यू लोकापासून तर यमलोकापर्यंतची आपली 12 महिन्याची यात्रा असते. किती? 12 महिने म्हणजे 365 दिवस. ह्या मृत्यू लोकातून म्हणजे मृत्यूलोक, त्याला आपण आता हे राजदेर धरू, याला मृत्यूलोक. ह्या मृत्यूलोकापासून तर यमलोकाची नगरी ही त्याचं मोजमाप केलेलं आहे गरुड पुराणाने. 99,000 योजन. किती हजार योजन? 99,000 योजन. आणि रोज हा जीवात्मा मेल्यानंतर 242 योजन चालून जातो. ते म्हणाल महाराज हे योजन बिवजन काही कळत नाही, किलोमीटर सांगाल का? एक योजनमध्ये 12 किलोमीटर. घरी जाऊन हिशोब करा. विठाला विठाला विठाला. आणि ते यमदूत आपल्याला यमपाशामध्ये पकडतात. जर हरिभक्ती नाही केली ना, आपल्याकडनं जर पातक घडत असेल, आपल्याकडनं जर अशा प्रकारचं इतरत्र जे खायला पाहिजे ते खात नाही, जे खायला नको पाहिजे ते जर खात असू, जिथं जायला पाहिजे तिथं जात नाही, आणि जिथं जायला नको पाहिजे तिथं जात असू, जे प्यायला पाहिजे ते पित नाही, जे प्यायला नाही पाहिजे तेच पिऊ लागलो, तर त्याच्यासाठी हे अशा प्रकारचं आपल्याला 36 प्रकारचे नरक आहेत. पहिलं नरक लागतो त्या नदीचं नाव आहे वैतरणी नदी. आणि ती सगळी रक्त मांस. तुम्ही मला महाराज आम्ही ते मेल्यावर घेऊ ना बघून, तुम्ही कोण एवढी तळतळ करताय? मला असं वाटतं की तुम्ही माझे आहेत, तुम्हाला तसला तकलीफ होऊ नये. ते म्हणा हे मेलं गेलं. नाही नाही, मेलन गेलं नाही महाराज. आजा मेला, पंजा मेला, बाप मसना गेला, देखत देखत नातू पंतू तो येत ऐसा झाला. हे काय माझ्या आजोबाने लिहिलेलं नाही प्रमाण, हे तुकोबरायांचं प्रमाण आहे महाराज. किती गोड प्रमाण आहेत महाराज. त्यांनी सांगितलं माझ्या आयुष्यात मी 7 पिढ्यांपासून माझी भक्ती होती. बोलोबरायांनी पहिली भक्ती केली. बोलोबरायांना 2 मुलं झाले, एक हरी आणि मुकुंदा. मुकुंदाची पत्नी सती गेली, हरीला मुलगा झाला, त्याचं नाव विठोबा ठेवला. विठोबाच्या मुलाचं नाव पदाजी ठेवला. पदाजीच्या मुलाचं नाव कानया ठेवला. कानयाच्या मुलाचं नाव बोलोबा ठेवला. आणि तेच बोलोबराय म्हणजे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायांचे अशा प्रकारचे वडील म्हणजेच पिताश्री विठाला विठाला. एवढ्या वर्षापासून भक्ती करावी लागते बाबा, तेव्हा कुठंतरी विमान येतो वैकुंठातून आणि आपण फक्त 4च लोकाला जीव घालतो आणि अंगणात उभं राहतो. कधी येईन भाऊ विमान? तुला येईन विमान, पण देवाचा नाही येणार, यमाचा. ते देव गरुडावर बसून येतो, हे रेड्यावर बसून येईल. तो देव संग देवदूत घेऊन येतो, हे यमदूत घेऊन येईन. म्हणून मी पहिलंच प्रमाण सांगितलं, करा हरी भक्ती परलोकी कामा, सोडविल यमापासून जीव लाजतो बा. याचा उलट जीव लाजतो परमार्थाला आणि संसार करतो बिनलाजासारखा. संत त्याचं उलट आहे. संत यांचं उलट आहे. ते परमार्थात लाज सोडून देतात आणि
प्रपंचामध्ये ते काय करतात? प्रपंचामध्ये काय करतात? ते लाज धरतात. तुम्ही म्हणाल महाराज याला काही पुरावा तुमच्या ह्याच्यात? गाथ्यामध्ये लाज भय शंका दुराविला मान लाज भय शंका दुराविला मान नकळे साधन या परते नकळे साधन या परते गायनाचे उदे आपुली जाते गायनाचे उदे आपुली जाते छंदे गायनाचे उडे आपोलिया छंदे गायनाचे उडे आपोलिया छंदे एकदा टाळ्या वाजवा आणि कीर्तनात टाळे वाजवायचे बुवा. आदरणीय डोंगरेजी महाराज एक महात्मा होऊन गेले. भागवत सांगायचे. भगवान श्रीकृष्णाची मूर्ती समोर असायची आणि त्यांनी भागवत सांगायला जर प्रारंभ केला ना तर भगवान श्रीकृष्णाच्या मूर्तीतून अश्रू यायचे. असे महात्मेत महाराज. आळंदीत असे महात्मेत महाराज. भजन भीष्म वैकुंठवासी रामचंद्र बाबा बोधे. गाथा ज्ञानेश्वरी भागवत. गाथ्यामध्ये 4092 अभंग, ज्ञानेश्वरीत 9042 ओवी आणि भागवतात 18000 ओवी. ह्या सगळ्या गोष्टीला आपल्याला 1 महिना लागतो. तो महात्मा 15 दिवसात करायचा. आज आळंदीमध्ये एक असा महात्मा आहे. माझ्याकडे बघा, जाऊ द्या ते चालूच राहते. कुठं असतातच असे दलिंदर असू द्या, तिकडं नका लक्ष देऊ, माझ्याकडे द्या लक्ष. आणि एक महात्मा असा आहे, त्यांचं नाव आहे भजन भीष्म हनुमंत महाराज मते. आपण ज्या चाली म्हणतो ना शेळके बा, ह्या ज्या चाली आहेत ना, आपल्याला 100-150 लय तर झाल्या 200. त्यांच्याकडे 4000 चाली आहेत. आम्ही संस्थेत असताना ते ऐकलं आहे आकाश महाराज हा काय त्या चाली आहेत. आणि तुम्हाला सांगू त्यांचं वैशिष्ट्य, ह्या महात्म्यांची पूजा, त्या हनुमान बाबांची पूजा 18 तास पूजा आहे. ऐका बरं का कशी भक्ती करतात आणि आपण कशी करतोय. दलिंदराच्या पोटची आपण बघा ना त्यांची भक्ती 18 तास. बघा मायबाप, तुम्ही आता ऐकता ना, महिला मंडळ तुम्ही ऐका, तुम्ही पण ऐका, माझे बंधू तरुण वर्ग. 18 तास ते भक्ती करतात आणि ती नुसती भक्ती करत असतात, पूजा करतात ते 18 तास पूजा. आता मी सकाळी पूजा तासभर करत असेन, तात्या 2 तास करत असेन, शेळके महाराज अर्धा तास करत असेन, आकाशभाऊ 20-25 मिनटं करत असेन, आमच्या मामा 10-5 मिनटं करत असेन, दिदी तर करतच नसेल मला माहिती आहे. पण ऐका, ही पूजा आपण 1 तास 1.5 तास 2 तास करू शकतो. पण हनुमंत बाबा 18 तास पूजा करतात. काही विशेष नाही महाराज. काही जण म्हणाल आम्ही करू 18 तास पूजा, पण त्यांची तशी पूजा नाही. सवळं नेसतात. त्याच्या पुढे जाऊन सांगू, नुसती सवळं नेसून नाही, रोज स्वतः हाताने पुरण बनवतात आणि 21 पुरणपोळ्या रोज आपल्याला महिन्यातून नाही वर्षातून एकदाच पुरणपोळी बनवतो, तरी आपल्याला 4 वाजता खायला मिळते दुपारी. पण या महात्म्याच्या जीवनामध्ये यांची भक्ती 18 तास पूजा, 21 पुरणाच्या पोळी रोज स्वतः हाताने करतात आणि रोज गावरान तूप 1 किलो गावरान तूप. तुम्ही मला महाराज त्यांच्याकडे एवढा पैसा कुठून? ते काही कीर्तन करीत नाही, ते काही गायन करीत नाही, तुमच्यासारखे दाते असतात. असं संतोष भाऊनी पाहिलं एखाद्या वेळेला त्या महात्म्याला. त्यांनी लगेच तुमच्यासारखा एक महात्मा आला आणि त्यांनी 4 लाखाची गाडीच दिली. त्याला व्हॅनिटी म्हणतात का? सगळी सोय असते मग जो व्हॅनिटीज म्हणतात का त्याला? हां, ते देवघर त्यांनी बनवलं. गरम पाणी गार पाणी सगळं आतमध्ये महाराज. काय भक्ती असेल महाराज. आणि ह्या भक्तीच्या जोरावर त्या महात्म्याला एक वेळेला पूजेला सफरचंद होते. जसं पुरणपोळी, सफरचंद, काजू, बदाम, पिस्ता हे देवाला आपण देतो, ते चाणक्या ला रे बापू नानक्या, हे एवढं. आपली पुरणपोळी वेगळी आणि देवाला वेगळी वेगळी. म्हणजे काय, उरलेलं पीठ देवाला. ही आपली भक्ती. आणि सत्यनारायणाची पूजा आपण बी करतो. त्यांचे खारका वेगळे, सुपाऱ्या वेगळ्या, पान वेगळे, सगळे खराब झालेले. मग मला सांगा, ती जोडपं पण 6 महिन्यानंतर जाते बापाच्या घरी. हे असं आपली पूजा. पण त्यांची बघा ना महाराज, एवढं करून त्यांच्या जीवनामध्ये त्यांना कुणी विचारलं की तुमच्या जीवनात तुम्हाला संसार, ते ब्रह्मचारी, ते म्हणे संसार का केला नाही तुम्ही? मला संसाराची लाज वाटते. हीच लाज वाटते एका महात्म्याला वाटली होती 750 वर्षापूर्वी.
ज्ञानोबारांचं चरित्र आहे का आता. ज्ञानोबारांच्या चरित्रामध्ये एक महात्मा होऊन गेला. त्या महात्म्याला आपण आत्ता सच्चिदानंद बाबा म्हणतो, पण पूर्वी त्यांचं नाव बाबाजी थावरे होतं. काय नाव होतं त्यांचं? बाबाजी थावरे. ज्ञानोबारायांच्या जीवनामध्ये काय प्रसंग घडलेत महाराज. आज ज्ञानोबा तुकाराम म्हटलं का संध्याकाळी गुलाबजाम मिळते. त्यावेळेला माझ्या ज्ञानोबारायांना खायला मिळालं नाही. खायला आम्ही आज महाराष्ट्रभर फिरतोय ना, आम्हाला तुम्ही बोलवताय ना इथं, हे आम्ही जे पांढरे कपडे घालतोय ना, तुम्ही आमचे पाया नाही पडत, आमचे पाया पडतच नाही तुम्ही. आम्ही ज्यांचं नाव घेतोय ना, ज्यांचं नाव घेतो ना, तुम्ही त्यांचं पाया पडतात. त्यावेळेला त्यांना खायला मिळालं नाही. आता 12-12, 18-18 तास लागतात ज्ञानोबारांच्या दर्शनाला. आता मी ज्ञानोबारांच्या नगरीत आहे. तुम्हा सगळ्यांचं माझ्यावर आशीर्वाद आणि प्रेम महाराज. तुमच्या प्रेमामुळे तिथपर्यंत पोहोचलो आणि तुम्ही मला अजूनही प्रेम देत आहेत. म्हणून ज्ञानोबारांची खूप मोठी अशा प्रकारची आपल्यावर कृपा आहेत महाराज. त्यांचं आपण नाव घेतोय, अख्खं गावाला जेवण आहेत महाराज. हे कशामुळे? इथं हरिभक्ती चालू आहे ना. अख्ख्या तुम्हाला सांगू, संसारात आपण कसं राहतो महाराज, कसं राहायला पाहिजे. आपण परमार्थ करा. आता हे जे विना आहे ना, हा विना 1.5 ते 2 किलोचा असेल महाराज. हे घ्यायला आपल्याला लाज वाटते. आणि 15 किलोचा तो नातू असतो, शेंबड्या असतं ना, ते हे करीत राहतं ते. तो 15 किलोचा नातू दिवसभर अंगावर वागितो महाराज. आपण दिवसभर, आई जाती कामाला, आई जाती कामाला, दिवसभर ते दिवसभर रडीत बसतंय ते, दिवसभर हे तन भेसकट दुचुरे. 2 किलोचा विना 2, लाज वाटते आपल्याला. पण हे ज्ञानोबारांची नावं बी किती गोड होते महाराज. ज्ञानोबाराया निवृत्ती राया, निवृत्ती राया, ज्ञानोबाराया सोपान मुक्ता पायी ज्ञान सखया, सोपान मुक्ता पायी ज्ञान सखया. काय नाव होते महाराज त्यांचे. आणि आपण मुलाचे नाव ठेवतो, आपण मुलाचे नाव ठेवतो. आपण आपल्या त्या मुलीचे नाव काय असले पाहिजे? अगोदर मुक्ता, जनाबाई, मीराबाई, सखूबाई. आता खताच्या गोणीचे नाव आहेत सुपला, उज्ज्वला. त्या कोरोनाच्या काळात मुली झाली, एका त्या कोरोनाच ठेवलं तिचं नाव. आता ते सुपला दुसऱ्याच्या घरी जाऊन त्याचं खतच नाही का करायची ती. नाही महाराज, काय देवाचे नाव आहेत, किती पवित्र नाव आहेत महाराज. त्यांना किती त्रास झाला सांगू. आई वडिलांना देहांत प्रायश्चित्त करायला लावलं. आनंदीत नाही त्यांनी देहांत प्रायश्चित्त केलं. प्रयागराजला जाऊन त्यांनी देहांत प्रायश्चित्त केलं. प्रयागराजला जाऊन त्यांनी देहांत प्रायश्चित्त केलं. आणि त्या अशा प्रकारचा ज्ञानोबाराय, निवृत्तीदादा, सोपान काका, मुक्ताबाई यांना सांगितलं तुम्ही आता शुद्धीपत्र आणायला पैठणला जा. मग एवढं सगळं करून ज्या ब्राह्मणाने त्यावेळेस ज्ञानोबारांना त्रास दिलं, आज त्याने दुधाचा आणि दह्याचा अभिषेक करतात तीच लोक. हे वैभव आहे ज्ञानोबारांचं, हे संप्रदायाचं वैभव. आपल्या पैठणहून शुद्धीपत्र आणायला परत येऊ लागले ते. काय गाव, टोक्याजवळ त्या ठिकाणी नेवासा नावाचं गाव आहे. अगोदर पूल वगैरे नव्हते झाले, तिथं ते थांबले. निवृत्तदादांनी सांगितलं, ज्ञानोबा रिकामं उगच आपलं 52 अध्यायाचं ग्रंथाचं चिंतन करण्यापेक्षा, कळतंय तुम्हाला चांगलं, हां तू काहीतरी मला अर्थ सांग एखाद्या ग्रंथाचा. ते म्हणे, दादा काय सांगू. श्रीमद भगवद्गीता व्यासजींनी लिहिले, 18 अध्याय लिहिलेत, 700 श्लोक लिहिलेत, त्याचा अर्थ सांग. मग ते अर्थ सांगायचं आणि स्नानाला गोदावरीला जायचं. प्रवाह तिथूनच आहे. स्नानाला येता येता त्यांना एक दृश्य दिसलं. ऐका बरं का मायबाप, हे लय महत्त्वाचं चिंतन आहे. येता येता त्यांना दृश्य दिसलं, खांद्यावर 4 जणाच्या एक प्रेत चाललेलं होतं. कोणाचं होतं ते प्रेत? बाबाजी थावरेचं होतं. हां, सच्चिदानंद बाबा नंतर नाव पडलं. हां, आपल्याला पण नेतात 4 लोक खांद्यावर. आमच्या एका मित्राने लय गोड दृष्टांत पाठवला काल परवा मला मोबाईलवर. बाप्पू महाराज असं मोबाईलवर पाठवलं त्यांनी. एक पिणारा होता, पिणारा म्हणजे बिस्लरी. आणि मग तो गेला बिचारा. गेला म्हणजे वारीला नाही गेला. तो गेल्यानंतर मग
चौघ जणांनी त्याला खांद्यावर घेतलं, पण मग योगायोग महाराज त्याचं काहीतरी पुण्य त्याच्या गाठी असेल, तो अर्ध्या चौकात जाऊन उठून बसला ना, बसला ते उठून बसल्यानंतर ते हिंदीत एक वाक्य बोलला त्यांना, रोक दो मेरे जनाजे को. बसल्यानंतर ऐका हिंदी वाक्य, मेरे को हिंदी आती पण थोडशा कादूनमधून झटका खाती, तुम्ही समजून घ्या. तो म्हटला रोक दो मेरे जनाजे को, मुझ में मेरी जान वापस आ रही है, आगे से थोड़ा राइट ले लो, दारू की दुकान आ रही है. तसं ज्ञानोबरायांच्या समोर ते प्रेत चाललेलं होतं आणि त्या प्रेताच्या पाठीमागे एका माता माऊलीनं हातामध्ये सगळ्या बांगड्या, डोक्यावर कुंकू, आता नाही राहिला, आता कुंकू नाही, आता टिकली. ती टिकली तर टिकली, नाही तर बाथरूमच्या पाईपला चिटकली, आता नाही राहिली. आणि सती चाललेली, हातामध्ये कापूर, एक ब्राह्मण देवा ते पेटवून देणारा. आणि त्यांनी त्या माता माऊलीने, आता तिचं नाव इथं बसलेल्याला कोणालाच माहीत नाही, मीच सांगतो. तिची माता माऊली होती ना, चरित्र लय गोड आहेत महाराज ज्ञानोबरांचं. तिचं नाव होतं सौदामिनी. जी बाबाजी थावरे होते ना, त्यांची जी सौभाग्य होती सौदामिनी. तिनं म्हटलं आता मरायचंच आहे आपल्याला, पण साधूचं दर्शन घेऊन मरू, साधूचं दर्शन घेऊन मरू असं म्हटल्यानंतर ज्ञानोबरांच्या पायाला स्पर्श केलं. ज्ञानोबरांच्या मुखातून सहज आशीर्वाद निघाला, सौभाग्यवती भव. आणि सौभाग्यवती असणाऱ्या सौदामिनी नावाच्या मातोश्री रागावल्या आणि त्यांनी सांगितलं, माऊली हे दिलेला आशीर्वाद या जन्मातला आहे की पुढच्या जन्मातला आहे. निवृत्ती दादा म्हणतात तसं नाही आई, हे या जन्मातला आहे, अशा प्रकारचा आशीर्वाद आहे. कारण ज्ञानोबरा हे आत्तापासूनची भक्ती करत नाही, माझे सत्यवादाचे तप वाचे केले बहुत कल्प. वा, बहुत कल्पापासून माझ्या वाचाला मी पुण्याचं अशा प्रकारचा आश्रय देऊन इथपर्यंत आलोय. साच आणि मवाळ मितले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, मुखी अमृताची वाणी, देह देवाचे कारणी. शब्द खोटा ठरणार नाही आई, तुम्ही सौभाग्यवतीच राहणार. आणि ज्ञानोबरांनी सांगितलं ठेवा मड खाली, ठेवा मला खाली. तिथं काही वायरी तुटेल होते, कळतात ना, वायरी तुटेल, त्यांना काहीच कळत नाही. ते म्हणे इथं एक इसावा, अय अय तू क्या, इथं एक इसावा. त्यांचे नाव अय सख्या, इथं इसावा आहे का? एक जण म्हणे इथंच इसावा आहे, इथंच इसावा आहे. नाहीतर मग खालचे वर आणि वरचे खाली. जाणकार लोक होते त्याच्यात. ते म्हणे भाऊ यांच्या नादी नका लागू, करील ते काय नवे महाराज परिपाये बीज शुद्ध अंगी. त्यांनी पितर जेवलेत, जेवायला लावले त्यांनी स्वर्गातले. असणारा तो हेला रेडा बोलवला, रेड्यामुखी वेद बोलविला. लय ताकद आहे त्यांच्या, यांच्या नका नादी लागू. एक जण हळूच म्हणते माझ्या आजाला इथंच ठेवला होता, द्या ठेवली खाली. ठेवलं महाराज. आणि तुम्हाला सांगू, ज्ञानोबारायांनी सहज आवाज दिला, उठा सच्चिदानंद बाबा. आणि जसं झोपीतून उठावं की नाही तसं उठून बसलेत महाराज सच्चिदानंद बाबा. आणि सहज विचारलं सच्चिदानंद बाबांना ज्ञानोबरांनी, बाबा आता पुढं काय करणार? मग ज्ञानेश्वरीच्या शेवटी एक ओवी, शके 1272 तई टीका केले ज्ञानेश्वरे, सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू झाला. काय ओवीत महाराज ज्ञानोबरांचे, एक एक ओवी नाही, एक एक शब्दावरून जीव ओवाळून टाकावं असे शब्द आहेत ज्ञानोबरांचे. ऐका ना मायबाप. त्याच्या पुढं त्यांनी सांगितलं, सच्चिदानंद बाबा का हो आता तुम्ही काय करणार? मग सच्चिदानंद बाबांच्या मुखातल्या वाक्यात, बर्वे झाले आजीवरी, नाही पडिलो कोरोनाचे, नाही पडिलो मृत्यूचे आहारी, वाचोनी आलो येथवरी, उरले ते हरी तुम्हा समर्पण, तुम्हा समर्पण उरले ते हरी. हरी बाजूला काढा आणि उरले ते माऊली तुम्हा समर्पण. शेवटचं वाक्य महत्त्वाचं आहे, माझ्या मुद्द्याला हात घालतो. ज्ञानोबा रायाला सच्चिदानंद बाबांनी सांगितलं, ज्ञानोबा मला आता इथून पुढे संसार करायची लाज वाटते, आता माझं अख्खं जीवन मी तुम्हाला अर्पण करतो. विठाल 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 विठाल. पहिला वर्ग संसारात लाजतो, पहिला वर्ग प्रपंचाला लाजतो, संसारात लाजत नाही. दुसरा वर्ग
संसारात लाजतो, परमार्थात लाजत नाही. त्याचा पुढचा एक वर्ग आहे तो देवाचा. देवाला पण लाजेचं बंधन आहे. समर्थाशी लाज आपुल्या नामाचे, समर्थाशी लाज आपुल्या नामाची, समर्थाशी लाज आपुल्या नामाचे, हरी समर्थाची लाज आपुल्या नामाची. शरणाली आचे लागे चिंता, शरणाली आचे लागे चिंता, शरणाची आरे लागे चिंता, शरणाची आरे लागे चिंता. समर्थाशी लाज आपुल्या नामाची, शरण आली अशी लागे चिंता. त्या भगवान परमात्म्याला जो शरण गेला ना, शरण गेल्यानंतर त्या भगवान परमात्म्याची भक्ती केल्यानंतर त्या भक्ताची लाज नाही जात. पण भक्तांनी भक्ती केल्यानंतर, त्या भक्तांनी भक्ती केल्यानंतर त्या भक्ताला जर आपल्या जीवनामध्ये संकट आली आणि त्या संकटाला जर भगवान परमात्मा धावून गेला नाही तर भक्ताची नाही देवाची लाज जाते. या विषयाची मीमांसा तुकोबराय अभंगाच्या पहिल्या आपुलिया लाजा, आपुलिया लाजा, आपुलिया लाजा, आपुलिया लाजा. आपोलिया लाज आपोलिया लाज आपोलिया लाज आपोलिया लाज. आपुलिया लाजा, आपुलिया लाजा, आपुलिया लाजा, आपुलिया लाजा. हरी आपोलिया लाज आपोलिया लाज आपोलिया लाज आपोलिया लाज. धावे भक्ताची या काजा, धावे भक्ताची या काजा. नाम धरिले दीनानाथ, नाम धरिले दीनानाथ. धावे भक्ताची काजा, धावे भक्ताची काजा. नाम धरिले दीनानाथ, नाम धरिले दीनानाथ. दीनानाथ तुकोबराय गोड वर्णन करता. आपल्या लाजा धावे भक्ताचिया काजा, धावे भक्ताचिया काजा, आपुलिया लाजा म्हणजे माझीच लाज जाऊ नये, देवाची लाज जाऊ नये. भक्त माझी भक्ती करतात, भक्त माझी भक्ती करतात. पण मग माझी भक्ती करत असताना मी जर त्यांच्या कामाला किंवा त्यांच्या अडीअडचणीला, त्यांच्या घात आघाताला नाही गेलो तर त्यांचं काही बिघडणार नाही. माझ्या नावाने ते भक्ती करतात आणि मग मी त्यांच्या अडीअडचण दूर करत नसू तर लाज त्याची नाही जात, माझी लाज जाते. आणि ती लाज जाऊ नये म्हणून भगवान परमात्मा भक्ताच्या घरी जातो. तरी ते लाज कोणाचे, तरी ते लाज कोणाचे, तरी ते लाज स्वामीचे. स्वामीचे तरी ते लाज स्वामीचे राम, तरी ते लाज स्वामीचे. म्हणे नग्न भात, तरी ते लाज स्वामीचे, तरी ते लाज स्वामीचे. तुका म्हणे नग्न भात, लाज स्वामीचे, तरी ते लाज स्वामीचे, स्वामीचे स्वामीचे. तरी ते लाज स्वामीशी. एकदा आकाश महाराजांसाठी टाळ्या वाजवा. ते कीर्तनकार आहे म्हणून खालूनच प्रमाण दिलं त्याने. तुका म्हणे नग्न भाज, तरी ते लाज स्वामीशी. दृष्टांत हा मला सांगा, आपल्या गावातली एखाद्या आपण मुलीला म्हणजेच नवरीला आणलंय, लग्न करून आणलंय आणि लग्न करून आणल्यानंतर जिच्या घरात ती राहिली, तरुण कोणी असेल, आपल्या तर कोणी घ्या धरून, आपला आता लई बसलेत म्हणून सांगतो. मग तिच्या साडी चोळीची चिंता कोणाला? समस्त ग्रामस्थ मंडळी, राजदेर गावठाण, सेटलमेंट, मारवाडी, हिंगणे. काय संबंध आहे त्यांचा? जिच्याशी ज्यांनी लग्न केलं त्यांनीच ते करायला पाहिजे की नाही? मग मला सांगा, तुकोबाराय तेच सांगतात. तुका म्हणे नग्न भाज म्हणजे पत्नी, आणि तरी ते लाज स्वामीशी. स्वामीशी तरी ते लाज नाही वाटणार का? वाटली पाहिजे. विठाला विठाला विठ्ठला 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 विठ्ठला.
भगवान परमात्मा ना भक्ताची सगळी कामे करतो महाराज. निळ भरायचे का अभंग आहे. नीच कामे न धरी लाज भक्त काज कैवारी सेवकांचा हा शिरोमणी म्हणवी करोनी दास्यत्व. आपण काकडा म्हणतो उच्च नीच काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखोनी आदाशी पुत्रकन्या विदुराच्या भक्षी दैत्या घरी रक्षी प्रल्हादाशी. हा 15 चरणाचा अभंग आहे. सदवया भक्ती काज नाही लाज धरित, नाही लाज धरित, नाही लाज भक्ती काज नाही लाज धरित, नाही लाज धरित, नाही लाज धरित. वा साधावया भक्ती काज नाही लाज हा धरित धरित लाज नाही भक्ती काज साधावया. असं आहे ते. विठाला विठाला विठाला. साधकाने भक्ती केली, साधून घेण्यासाठी भक्ती करतोय साधक, पण तरी ते लाज स्वामीशी ते आणि नाही लाज धरित. आणि आपला अभंगाचा विषय आपुलिया धावे भक्ताच्या विठाला विठाला त्याने अशी कोणकोणती कामे केली एखादा सांगाल का महाराज. 11च्या अगोदर सांगतो ऐका. त्यांनी कोणती कामं केली. जो आत्ता अभंग म्हटलं ना आपण काकड्यातला उचनीचं काही नाही भगवंत, तो 15 चरणाचा अभंग आहे. 15 चरणाचा अभंग आहे. 23 भक्ताचे चरित्र आहे त्याच्यात. किती भक्ताचे चरित्र आहेत. 23 भक्ताचे चरित्र आहेत. त्याच्यातले 3 काम हे उच्च प्रतीचे आहेत आणि 20 काम नीच प्रतीचे आहेत. म्हणजे नीच म्हणजे शिवी नाही हा, नीच म्हणजे खालचं. आपण नाही का म्हणत मराठीमध्ये नाही का उच्च काय खालच्या दर्जाचं काय नीच दर्जाचं बोलतो असं आहे की नाही. तसं इथला मराठी शब्द तुकोबाराची भाषा आहे महाराज, लय गोड आहे. समजलं पाहिजे आपण. अर्थाचा अनर्थ करू नये. तुकोबारा म्हणतात की तो अभंग पण तुकोबारांचाच आहे. आता हा उच्च नीच काही नाही अभंग, तो तुकोबारांचाच अभंग आहे. 23 संतांचे चरित्र, त्याच्यातले 3 कामं उच्च दर्जाचे आहेत म्हणजे हाय लेवलचे आहेत आणि 20 कामं खालचे दर्जाचे आहेत म्हणजे जे कुणीच करणार नाही, करता येणार नाही, करूही नाही, तो भगवान परमात्मा. साधावया भक्ती काज किंवा आपुलिया लाजा तुका म्हणे नग्नबाज सगळे प्रमाण इथं लावून घ्या. मग अशी एखादी कोणती कामे सांगाल का तुम्हाला. हे बघा आता त्या काकड्यातले मी 3 उच्च दर्जाचे प्रमाण सांगतो. एकोबाचे ऋण फेडी ऋषिकेशी. हे एकोबाचे म्हणजे एकोबा कोण. नाथ महाराज. त्या नाथ महाराजाच्या घरी भगवान परमात्म्याने सावकार होऊन त्यांचे ऋण फेडलं. एकोबाचे ऋण फेडे ऋषिकेशी. पुढं दामाजीचा झाला पाडेवार. दामाजी नावाचे दामाजी पंत होऊन गेले मंगळवेळेला. दामाजीचा झाला पाडेवार. हे 2. तिसरं नरहरी सोनारा गडू फुंकू लागे. आता याचा अर्थ बघा. नरहरी सोनारा घडू फुंकू लागे म्हणजे कसा. नरहरी सोनारा सोनं घडू लागे आणि भाता फुकू लागे. गांजा फुकू लागे नाही हा, अर्थ वेगळा लावताल तुम्ही. भाता फुकू लागे. मग हे 3 जे काम आहेत हे उच्च दर्जाचे आहेत. आणि मग एखादा खालचं दर्जाचं काम सांगाल का. आता तिथं महिला मंडळ बसलेत. खालचं दर्जाचं काम सांगतो. चोखोबारायांच्या जीवनामध्ये एवढी उच्च दर्जाची भक्ती होती चोखोबारायांची. आणि चोखोबाराय भक्ती करायची. भजनात आनंद मारा. दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे. माझी मद झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतलाशे. आनंदाने भक्ती कर गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाच्या आनंदे आवडीने. अशी भक्ती करायची. अशी भक्ती चोखबाराय करायचे. त्यांना भानच नाही राहिला आपण संसार पण करतोय ना आपल्याला पत्नी पण आहे. असा प्रकारचा परमार्थ केला पाहिजे. नाहीतर यूट्यूबला बातमीला अजिबात गेलं नाही पाहिजे. विठ्ठला विठ्ठला. त्यांचं पत्नीचं नाव माहिती आहे सगळ्यांना, सोयराबाई. त्या सोयराबाईला संतती प्राप्त होण्यासाठी 2 दिवस बाकी राहिले. आणि सोयराबाईनं सांगितलं जी अहो जी. अगोदर जी म्हणायची, आता जी नाही म्हणत. आता पप्या होय पप्या दे ना चहा बनवून. ते म्हणतो आणतो ना. सोनाली म्हणजे माझ्या बायकोचं नाव आहे. आणतो ना बनवून. मग तेही पितं तिलाही पाजतं. आत्ताचं लय अवघड झालं महाराज. बायको करून आणली
महिना झाला, माळावर बसला, एक नाही दोन नाही, तिसऱ्या माळावर बसला. तिसऱ्या माळावर बसून जेवायला लागला. आणि जेवायला त्यांनी त्या पत्नीनं बनवलं होतं कढी, वाढ थोडी, बाजरीची भाकर, मटकीची हुसळ. म्हणजे आजची पंक्तीचं सांगतो, असं करीत जा. असलं जेवण बनवलं मला त्या पत्नीनं. पण आता पती जेवतोय म्हटल्यानंतर मग कुठं बसलं पाहिजे? तुम्ही कुठं बसता? जवळच बसता ना, भाजी द्यायला, चपाती द्यायला. हे काय हसते बघा, ते तोंडाला हातलं, अनुभव आहे ते. बसलं पाहिजे. मग ती तसं का नाही केली, ती गॅलरीत गेली तिसऱ्या माळाच्या. आणि काय करत होती? आता लग्न चालू आहे ना, ती वरात पाहायला लागली. वरात. ते म्हणे अगं माझी चपाती संपली. नाही नाही, मला वरात पाहिजे. बरं बरं बरं. ते म्हणे मग आता कढी संपली ना. नाही नाही, मी वरात पाहिजे. तेव्हा रागानं उठला, बूट हातात घेतले. बूट, नाल लावलेले बूट. अगोदर असायचे ना रमेश भाऊ, अगोदर नाल लावलेले बूट. तुम्हाला काय वाटलं त्याने हाणलं? नाही नाही, पायात घालून सरळ निघून गेला. तुम्हाला, मला वाटलं तुम्हाला हेच वाटलं असतं. त्याने मारलं नाही, पायात घातले, नीट निघून गेला. 3 दिवस घरी नाही आला संतोष भाऊ, 3 दिवस. मग आला, एकटा नाही आला, मग गोमूस संगतीनंच घेऊन आला. मग ही म्हणती, अहो हे काय? ते म्हणे वरात. आता वाढ परात. ते म्हणे अगोदर या तर करी घरात. ते म्हणे अशीच करते का तू उभी दारात? ते म्हणे हे काय? ते म्हणे वरात. तू पाहत होती ना बाहेरची वरात, आता मीच आणली घरात. विठाला 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 विठ्ठल चोखोबाऱ्याची तशी नव्हती भक्ती. चोखोबारायला सोयराबाईनं सांगितलं, हो आता 2-4 दिवसात दिवस जवळ आले हो, तुम्ही जा ना आपल्या पहिला ताईला बोलून आणा की. आणि हे निघाले महाराज बाहेर निघाले. आणि दिंडी पंढरपूरला चाललेली होती. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. आणि चोखोबराय गेले ना दिंडीला निघून, दिंड्याने निघून गेले. मग आता मागे करायचं काय? 2 दिवस राहिले. पहिला दिवस निघून गेला, दुसरा दिवस निघून गेला. दुपारची वेळ झाली. त्यांच्या पोटी आता मुलगा जन्माला येणार, कर्ममेळा नावाचा. भगवान परमेश्वराला काळजी पटली. आपुलिया लाजा धावे भक्ताची आकाजा. त्या भगवान परमेश्वराने विटेवरून उडी मारली महाराज खाली. जगाचा मालक, ब्रह्मांडाचा नायक, अख्खी सृष्टी ज्यांनी बनवली त्यांनी. आणि महाराज त्या भगवान परमेश्वराने 9 साडी नेसली हो. चोखोबाची बहीण झाला शारंगधर, चोखोबाची बहीण झाला शारंगधर. हरी चोखोबाची बहीण झाला शारंगधर, चोखोबाची बहीण झाला शारंगधर. चोखोबाची बहीण झाला शारंगधर, चोखोबाची बहीण झाला शारंगधर. चोखोबाची बहीण झाला शारंगधर, चोखोबाची बहीण झाला शारंगधर. वैनी उघडा दार, हाका मारे, हाका मारे. ऐका ना मायबाप, तो जगाचा मालक आज विटेवरून खाली उतरलाय. भगवान परमात्म्याची भक्ती केल्यानंतर तो भगवान परमात्मा आपल्या भक्तासाठी आज एका आईचं रूप धारण केलंय हो. अशी भक्ती केली पाहिजे आपण.
कोणी कोणाचं नाही महाराज या जगात. एक भगवान परमात्मा जर सोडला ना या जगात, ही सगळी दुनिया बैमान आहे. ह्या जगात कोणाचंच कोणी नसतं. हे दृष्टांत आज आपल्याला सांगतंय मायबाप ऐका. तो भगवान परमात्म्याने साडी घातली, हातात बांगड्या घातल्या, कपाळाला कुंकू लावलं, तो भगवान परमात्मा चोकोबाराच्या घरात घुसलाय आज. आणि जी कामं करायला नको ना, तो भगवान परमात्मा आज त्या चोकोबारांच्या पत्नीला सांगतो, ताई तुला गरम पाणी देते ना टाकून. बघा तुका म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्र पानं वाचून या. तो भगवान परमात्मा आज त्या एका भक्ताच्या घरी पाणी तापून देतोय हो. आणि माझ्या चोकोबाराच्या पत्नीचं बाळणपण केलं तुकोबाराय सांगतात. अशी भक्ती असली पाहिजे. खरी भक्ती आपल्या अंतःकरणातून करा मायबाप. तो भगवान परमात्मा जळी स्थळी विठ्ठली अशा प्रकारचा तो भगवान परमात्मा भरला आहे. एवढी कळकळीची विनंती या लेकराचं ऐका. आपल्या जर आपल्या जीवनाचं चांगलं करून घ्यावं वाटत असेल ना मायबाप, चोखोबाराच्या घरी जाऊन भगवान परमात्म्याने त्या बाळणपणाचं काम करावं हो. जो जगाचा मालक आहे, सगळ्या सृष्टीला ज्याने निर्माण केलं, आणि त्या भगवान परमात्म्याला विसरून आपण आज संसारात आपण त्यांना विसरून आज संसार करतोय ना. अहो कोरोनासारखा काळात कोणीच आजपर्यंत आत मला सांगा तुम्ही आपल्या शेजारचा कोण गेला नाही. त्या भगवान परमात्म्याचे आपल्यावर उपकार आहेत. तो भगवान परमात्मा आपल्याला आज जगवतोय. वहिनी उघडा दार हा कमारे हा कमार चोखोबाची बहीण हरीच्याला शरण धर, तोकोबाची बहीण झाला शरण धर, तोकोबाची बहीण झाला शरण धर, तोकोबाची बहीण हे उदाहरण तुकोबाराय आपल्याला समजून सांगतात. आपुलिया लाजा धावे भक्ता चिया काजा, याच्यासाठीच तो भगवान परमात्मा एक नाव धारण करून ठेवलंय, अभंगाचं दुसरं चरण. नाम धरिले दीनानाथ, 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 नाम
टाळ्या वाजव एकदा. मायबाप टाळी भजनातच वाजवत जा. आता जर तुम्ही टाळी भजनात नाही वाजवली तर कुठं वाजवावं लागेल मी कीर्तनात सांगत नाही. भोजन की शोभा थाली से, झगड़ों की शोभा गाली से, बागों की शोभा माले से और भजन कीर्तन की शोभा टाली से. हे एकदा नरदे मिळालंय महाराज. मिली थी जिंदगी किसी के काम आने के लिए, मिली थी जिंदगी किसी के काम आने के लिए, लेकिन गुजर गया वक्त कागज़ के टुकड़ा जमा करने के लिए. लेकिन याद रखना भाई साहब, ना कब्र में अलमारी है ना कफन में जेब है, ये मौत के फरिश्ते रिश्वत भी नहीं लेते. तिथं पैसे चालत नाही, तिथं ATM चालत नाही, पासबुक चालत नाही. ते लिंक करून घ्या, लाडकी बहीण योजना. हां, तिथं ते चालत नाही. त्या स्मशानभूमीत एक वाक्य असतं लिहिलेलं, मंजिल तो तेरी यही थी, गुजर गया वक्त यहाँ आते आते. ऐका तरुण मंडळी, मंजिल तो त्या स्मशानभूमीत आपल्यासाठी खास, मंजिल तो तेरी यही थी, गुजर गया वक्त यहाँ आते आते. अरे क्या मिला तुझे इस जमाने से, अपनों ने ही जला दिया तुझे जाते जाते. सोबत कोणी काही घेऊन गेलं नाही आणि कोणी घेऊन जाणार नाही. क्या लेके आया बंदा, क्या लेके जाएगा, क्या लेके जाएगा. 2 दिन की जिंदगी है, 2 दिन का मेला. 2 दिन की जिंदगी है, 2 दिन का मेला. क्या लेके आया बंद, क्या लेके जाएगा, क्या लेके जाएगा. 2 दिन की जिंदगानी, 2 दिन का मेला. 2 दिन की जिंदगानी, 2 दिन का मेला. क्यों विरत्या करे गुमान, नरयुधन और जोबन का. नरयुधन जौबन का, नरयुधन जौबन का. खाली हाथ आया जग में, खाली हाथ जाएगा, खाली हाथ जाएगा. 2 दिन की जिंदगी है, 2 दिन का मेला, 2 दिन की जिंदगी है. 2 दिन का मेला, 2 दिन का मेला. खाली हाथ आया बंदा, खाली हाथ जाएगा, खाली हाथ जाएगा. 2 दिन की जिंदगी है, 2 दिन का मेला. टाळ्या वाजवा एकदा. मग हे खाली हातच यायचंय आणि खाली हातच जायचंय. याच्यासाठी भगवान परमात्म्याने नाम धरिले दीनानाथ, सत्य करावया व्रत, व्रत सत्य करावया दीनानाथ, नाम धरिले. तो भगवान परमात्मा एखाद्यावर जर आघात आलं तर तो निवारण करतो का? तुकोबारे अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात. गाता गाता निवारी, हे घात घात निवारे, घात निवारे, गाता घात घात निवारी, घात घात निवारी.
काय वारकरी चाली दमे महाराज. छाया पितांबर कने, छाया पितांबर कने, हा हा नाम धरले दीनानाथ, नाम धरले दीनानाथ, दीनानाथ, दीनानाथ. काय चालीत गोड आहे महाराज. तो भगवान परमात्मा घात आघात निवारी छाया पितांबर करी त्या चोखोबऱ्यांच्या चरित्रात येते. आता हे मी तुम्हाला ते एकाच प्रमाणानं सांगतोय बघा. चोखोबरा मंगळवेळेला कामाला जायचे आणि एका भिंतीखाली ते दडून अशा प्रकारचे त्यांचं प्राणोत्क्रमण झालं. आणि भगवान परमात्म्याने सांगितलं, नामा जा, माझा भक्त त्याचं प्राणोत्क्रमण झालेलं आहे, त्याची तू हस्ती घेऊन ये. 200 लोक त्या अशा प्रकारच्या त्या मंगळवेळाच्या भिंतीखाली दबून मरले. ते म्हणे मी त्यांची हाडं घेऊन येतो, पण ओळखू कशी येतील. ते म्हणे बघा, माझ्या तुकोबऱ्याने माझी भक्ती केली ना, तर त्यांनी ज्या वाटाला गेले की नाही, ते त्यांच्या वाटाच्या जी ध्वनी होती ती विठ्ठल विठ्ठल म्हणत होती. माझ्या गौऱ्या ज्या होत्या की नाही जनाबाईच्या, त्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणत होती. आणि माझ्या चोखोबराचे हाडं विठ्ठल विठ्ठल म्हणतात. आपले थोबाडं म्हणत नाही, लय दलिंदर. हा ते विठ्ठल विठ्ठल असं कानाला लावायचं महाराज नामदेवरायांनी. आणि सगळे अशा प्रकारचे जे सापडतील तेवढे हाडं. पण भगवान परमात्म्याला त्या धीरच निघाना. जसं घरी बाळंतपणाला भगवान परमात्मा गेला की नाही, तसं तो भगवान परमात्मा विटेवरून खाली उतरला महाराज आणि नीट पळायला लागला त्या मंगळवेड्याकडे. आणि आपला जो पितांबर होता की नाही, तो शेला सोडला महाराज. आणि नामदेवरायांनी आणलेल्या हस्ती आपल्या पितांबरात घेतले. घात आघात निवारी छाया, छाया म्हणजे सावली, पितांबर करी, करी म्हणजे हात. 2 अर्थ होतात, करी आणि करी दोन्ही. करतोय आणि हाताने करतोय. म्हणजे ते जे असणारे अस्थी हाडं चोखोबरायचे भगवान परमात्म्याने आपल्या पितांबरात धरलं. आणि आज पहिलं दर्शन चंद्रभागेचं, दुसरं दर्शन पुंडलिकरायाचं, तिसरं दर्शन नंदीबाबाचं, शंकराच्या नंदीबाबाचं, चौथं दर्शन चोखोबरायाचं. म्हणजे थोडक्यात नदीच्या पलीकडं न जाता अलीकडं जर आलं तर मंदिरात जाताना पहिलं दर्शन चोखोबरायचं आणि मग देवाचं. एवढा अधिकार. धावे भक्ताची काजा, आपुलिया लाजा, घात आघात निवारी छाया पितांबर करी, नाम धरले दीनानाथ, सत्य करावया व्रत. तो देव कुठं आहे अभंगाचा. उभा करा कठी, उभा करा कठी, कठी उभा करा कटी, उभा करा कटी. उभा करा कठी, कठी उभा करा कठी, करा कटी, हो उभा करा कटी. म्हणे या तुका म्हणे राम, तुका म्हणे राम, तुका म्हणे राम, तुका राम, तुका म्हणे यादसाठी, तुका तुका म्हणे, तुका म्हणे यादसाठी, तुका म्हणे यादसाठी. हरी नाम धरिले दीनानाथ, हो हो नाम धरिले दीनानाथ, दीनानाथ.
उबार खुमाये उबार खुमाये उबार कुंडली कवरदा हरी श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय श्री संत सेवालाल महाराज की जय बरोबर कुमाई गोबार कुमाई गोपार कुमाई गोपार कुमाई गोपार उभा कर कटी तुका म्हणे याजसाठी नाम धरले दीनानाथ सत्य करावया व्रत. भगवान परमात्मा अशा प्रकारचा कटावर कर ठेवून म्हणजे कमरेवर हात ठेवून तो भगवान परमात्मा विटेवर उभा आहे. तुका म्हणे याजसाठी कशासाठी तो भगवान परमात्मा धावे भक्ताची या काजा आपुलिया लाजा भक्ताची कामं करण्यासाठी तो भगवान परमात्मा उभा आहे. भगवान परमात्म्याची भक्ती केली ना चला बाजूला सारखा काका सारखा बाजूला विठ्ठल 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 विठ्ठल. मग आपल्या जीवनामध्ये अशा प्रकारची पवित्र भक्ती असली पाहिजे. आता श्रावण मास चालू आहे आणि तो आता मला वाटतं 2 दिवसात संपणार आहे. सोमवारी पोळा बैल पोळा आणि मग आपलं संपलं आणि संपलं म्हणजे संपलं काही. आता श्रावण सोमवारात लई मजा होती महाराज. आता मला ते सांगायला नाही वेळ राहिला. आता घड्याळ लई पुढं गेली 10 मिनटं उशिरा सुरू झालं आहे महाराज. आणि त्या महादेवाची भक्ती केली पाहिजे आता. हां महादेवा तेरा डम डम डमरू तेरा डम डम डमरू बाजे रे हो. मेरा भोला है भंडारी करता नंदी की सवारी भोलेनाथ रे शंभुनाथ रे महादेवा तेरा डम डम डमरू तेरा डम डम डमरू बाजे रे हो बाजे रे हो. भगवान शंकराचे तो भोळा देव आहे महाराज. एक चोर त्याचा हात पुरत नव्हता कुठं त्या शिवरुद्राची कथा आहे ती मला पण आता आलं ओघाने. तर हात पुरत नव्हता त्याला घंटा चोरून त्याला प्यायला पाहिजे होतं. चोर आणि आजूबाजूला स्टूल नाही होता काही सापड नाही. तो पिंडीवरच उभा राहिला. महादेवाला वाटलं असा भक्त मला कधीच भेटला नाही. प्रसन्न झाला ना पाहता काय माझ्याकडे म्हणजे ते चोराला प्रसन्न. चोरे पिंडी दिला पाव आणि याच्या साधनेने धावे देव. काय प्रमाणित महाराज नामदेव महाराजांप्रमाणे एक घार उडून गेली वरून सहज. तसं नाही का आता चिमणी उडाली भूर तसं एक घार त्या शिवलिंगाच्या पिंडीवरून उडून गेली. त्याला वाटलं मला हवाच घातली. प्रसन्न झाला ना पाहता काय माझ्याकडे. पण त्या शंकरजीला आता पाणी घातलं पाहिजे. आता ते गेलं पण पुढच्या वर्षी चुकू नका. आता ज्ञानेश्वर माऊली हरी जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज हरी जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. आपुलिया लाजा धावे भक्ताची काजा नाम धरले दीनानाथ सत्य करावया व्रत घाता घात निवारी छाया पितांबर करी उभा करकटी तुका म्हणे आजसाठी नाम धरले दीनानाथ सत्य करावया व्रत. झालेली सेवा श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायांच्या अभंगावर यथामती यथावका जशी मला सेवा करता आली. स्वानंद सुखण्याशी सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये काही काळ राहण्याचा योग आणखी पाठ चालू आहे. आणखी श्रवण चालूच आहे शेळके महाराज. आणि त्या योगातून
जे काही शास्त्र संवादी आहे ते गुरुवर्यांचं आहे. जे काही शास्त्र विसंवादी असेल, माझे बुद्धीचे दोष म्हणा, माझे पूर्वकर्माचे पाप म्हणा, म्हणून ते सोडून द्या. जे काही चांगलं आहे ते गुरुवर्यांचे. शांतीब्रह्म मारुती बाबा कुरेकर, आदरणीय डॉक्टर नारायण महाराज जाधव, आदरणीय शास्त्री बाबा, आणि ज्यांच्याकडे अगदी रात्रंदिवस गाडीत फिरण्याचा योग आला असं आदरणीय गाथामूर्ती रामभाऊ महाराज राऊत बाबा, त्यांच्याकडे राहिलो. आणि जे त्यांच्या ओटातून ऐकलं ते आमच्या आता पोटात आहे. आणि ज्ञानोबरांनी तुकोबरांनी अशी कृपा करावी की ते आमच्या अशा प्रकारच्या ओठापर्यंत यावं, अशी प्रकारची प्रार्थना तुम्हा संत सज्जन मायबापांच्या चरणी करतो. आणि झालेली सेवा श्रीमंत श्री जगद्गुरू तुकोबाराय, ज्ञानोबराय, माझे गत झालेले आईवडील बाबा, आदरणीय गंगानंदगिरीजी महाराज बाबा, पवनसुत हनुमानजींच्या चरणी तुम्हा संत सज्जन मायबापांच्या चरणी सेवा समर्पित करून माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे तुम्ही ते विनवित सो करावेली त्याची केली कटकट वाकडे की नीट देव जाणे कोणा कारणे झाला शे निर्माण देवचे कारण देव जाणे तुका म्हणे मी तो अभिमाना वेगळा घालोनी गोपाळा भार. असे आता एक 2-3 मिनिटाचे एक कार्यक्रम आहे. तुम्ही म्हणाल ते काय कार्यक्रम आहे? मंगेश भाऊंना ते माहिती आहे. ते मंगेश भाऊंना माहिती आहे. तो कार्यक्रम असा आहे, हे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार, यूट्यूब फेमस, झी टॉकीज फेमस आहे. यूट्यूबला तुम्ही नुसती शेळके महाराज टाकलं, दत्ता महाराज शेळके, हेच चाली ऐकायला मिळतात तुम्हाला. ते आमच्या तावडीत आलेच कसे, यांची रेंज लई मोठी आहे, 25-21, पण त्यांना मी बजेटमध्ये आणलं आहे. विठाला 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 हो, ते मित्र झाले का मग ते काही नाही, ते कुठं बी न्या, कसं बी न्या, आणि काही नाही, मित्रच असतात महाराज. म्हटलं चला आमच्या गावात कसा हरिपाठ होतो बघा. ते एवढे रंगलेत महाराज, लई 2 तास हरिपाठ. तुम्ही एकदा आमच्या पिंपळगावला, घोडेगावला इकडे बी येऊन आमच्या मारवाडीला याच म्हणतो मी तर, बापून ते पाहतात. अशी मंडळी त्या दरवेळेस नवीन मंडळी या ठिकाणी येत असतात, प्रेमापोटी येत असतात. आणि त्यांचा आज वाढदिवस आहे. तुम्हा संत सज्जन मायबापांचं त्यांना 2 मिनटं आशीर्वादाची गरज आहे. त्यांना माऊली ज्ञानोबरांनी महाराष्ट्रभर फिरण्यासाठी आपल्या सगळ्यांची आशीर्वादाची गरज आहे. 2 मिनटं. आता काही संसारात रात्रंदिवस आपण आहेच की नाही, कधी 12:30पर्यंत टी व्ही पाहतो, जर चांगला पिक्चर लागला तर मग 2 वाजेपर्यंत पण पाहतो. आज समजा राठोड महाराजांचं एक पिक्चरच समजून घ्या, थोडंसं आहे की नाही, थोडंसं समजून घ्या. अशा प्रकारचं 2 मिनटाचं त्यांचं कार्यक्रम आहे. मी जोडपेला एक विनंती करी, कोणीतरी घरी जायचं, फक्त दिवा लावून आणायचा, दुसरं काही आणू नका. कोणाला पाठवताय? कोणीतरी जावा. कोण जात आहे रे देवा? कोण जवळ हे कोणी असेल चालेल, काही नाही, जवळचं जोनाचं घर असेल कोणतरी समोरच्या घरात दिवा, आपल्या आरतीचा दिवा नसतो का, तो दिवा घेऊन या. कोणतरी आपण इथून एक जोड उठवू, त्यांचं औक्षण करू, आपण गंध लावू. आणि मस्त पैकी मंगेत भाऊन केक आणलाय, तो केक कापायचा, तसा कापत नाही पण आपण कापू. आता सगळेच म्हणतात खायचं होतं महाराज आणि मग अशा प्रकारचं काही चॉकलेट पोरं म्हटले आणायची काय, जे समोरचे सगळी मंडळी चॉकलेटसाठी बसलेले आहेत. महाराज इथं काहीतरी खुर्ची वगैरे आणा, आपण जय विठ्ठल करून घेऊ आणि मग नंतर तो छोटासा कार्यक्रम करू, अशी विनंती आहे. काही राहिलं का आणखी? उद्याची सूचना 2 मिनटात देतो. उद्याची सूचना तसं तेव्हा सांगितलेलं आहे पण देतो. मग तसं तर रमेश भाऊ देणारच आहे, पण ऐका, उद्या दुपारी आपल्याला प्रदक्षिणा म्हणजे दिंडी प्रदक्षिणा काढायची आहे, शोभायात्रा काढायची ज्ञानेश्वरीची. तो सगळ्या आमच्या ज्या या माझ्या बहिणी आहेत ना, काही माझ्या मुली आहेत, याच्यात 100% माझ्या मुलीचे आहेत. माझ्या म्हणजे मला काका म्हणणाऱ्या, कोणी बापू म्हणणाऱ्या, त्यांनी मस्तपैकी कपडे घालायचे, उद्या मस्त मेकअप करायचा, आज रात्री मेहंदी काढायची, उद्या सकाळी कपडे घालायचे, मस्त रांगोळी काढायचं, सडा समर्जन करून गुढी टांगायची, मस्त रांगोळी करायचं. हे झालं का मस्तपैकी जे लहान आहेत त्यांनी थोडीशी कळशी जे आपल्याला झेपेल ते घ्यायचं आणि मस्तपैकी 2 वाजेला आपल्या मारुतीच्या मंदिराजवळ यायचं. गोड अशा प्रकारचा आनंद घ्यायचा उद्या. आणि उद्या संध्याकाळी वेळ त्याच प्रकारे ठिकाण महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार कृष्ण महाराज राऊत, गोड विनोद, गोड गायन, गोड चिंतन, एकही दिवस खाली नाही. आदरणीय आमचे मित्र येतात अक्रूर महाराज साखरे, त्यांचे ते चेले आहेत म्हणजे शिष्य आहेत, त्यांचं गोड कीर्तन आहे, अगदी ऐकण्यासारखं कीर्तन आहे. प्रति इंगळे काल होऊन गेलेत, होऊन गेलेत काल. आता उद्या जे आहे ते गोड अशा प्रकारचे कीर्तन. परवा एक कीर्तनकार आहेत बघा, नाशिकचे, ते चैतन्य महाराज नाशिककर, ते नाथ महाराजांचे वंशज आहे. माझी अशी मानसिकता आहे आता संतोष भाऊ, आपल्या परिसरात एक वंश दरवर्षी आणायचं, कोणत्या तरी गावात आणायचा. आपण उगाच हिजड्याला पैसे देतो राहू, 35 आणि 50,000 रुपये. महात्म्या आणा, पुण्य लागेल, पुण्य. गधेनं काय अखेत, कुछ पुण्य नाही कुछ पाप नाही. महात्म्याला आणा महाराज, नुसते पाय जर ठेवलं त्यांनी तर पुण्य लागल महाराज आपल्याला.
आणि मग एवढं काम करा दरवर्षी. यावर्षी नाथ महाराज, पुढच्या वर्षी तुकाराम महाराजांचा आपण वंश जाणू. लय गोड कीर्तन चिंतन गायन सगळं आणि फडकरी पद्धत लय भारी. तुम्ही त्या नुसती टाकलं ना चैतन्य महाराज नाशिकर हे असल्या चाली नसल्या लय भारी. आता ही आमच्या शेळके महाराजांची यूट्यूबला टाका. नानाभाऊ काय वारकरी माणूस आहेत महाराज. आकाश महाराज आता सध्या यूट्यूबला झळकू लागले तुम्ही पण. आता आम्ही बापूंना विनंती करतो यांना बी झळका थोडंसं आता. चला हा ना. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, हरे बोलिले कुरे वेडे वाकुडे उत्तरे, हरे नाही उच्चारिला जे कारुण्य आपुला, तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा बाया वैदिकरा, क्षमा अपराध महाराज